अहो फरक जर पाहायचा असेल ना तुम्हाला काय करायचं, दुसऱ्या वाहनात याच्यात फरक पाहायचा तवाच कळत. नाहीतर कोणी बी काय म्हणतं माहीच लाल, कंपनीवाले काय म्हणून साहेब आमचीच व्हरायटी चांगली, कोणत्या बी कंपनीवाला तेच सांगन ना तुम्हाला. खरं काय माहितीये की तुम्हाला, बाप दाखवणं तर श्रद्धा घाल. जसं दुसऱ्या वाहनात आणि याच्या वाहनामध्ये तुम्हाला फरक पाहायचा आणि तिथे तुम्हाला खरं कळून. हो, प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा चांगलाच आहे, त्याच्या प्रत्येक कंपनीला वाटतं आपलं वाहन चांगलंच आहे. पण जेव्हा जे मूल असेल किंवा ते वाहन असेल हे चार चौघामध्ये जातं, बाहेरच्या जगामध्ये जेव्हा जातं तेव्हा ते उमटून पडतं. तुमचं मूल किती हुशार आहे ते बाहेर गेल्यावर कळतं. नाहीतर बाप म्हणतो का मा बाळाला हुशार आहे, अरे तो बाळा किती हुशार आहे हे बाहेर आल्यावर कळतं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जिरी या ठिकाणी तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर महाराष्ट्रातलं हे एक चांगलं प्रसिद्ध गाव आहे. या एरियामध्ये मका ही मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. अशा गावामध्ये आज आपण आलेलो आहे. इथे जवळजवळ आपण 200-300 शेतकऱ्याचा प्रोग्राम घेतला आणि यांना मका काय असते आणि इतर वाहनात आणि या वाहनामध्ये काय फरक आहे आपण हे प्रत्यक्ष जाणून घेतलेलं आहे. इथले प्रगतशील शेतकरी आणि बरेच शेतकरी इथे आलेले, आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊ. काय वाटलं इतर वाहनामध्ये तुम्हाला या वाहनामध्ये? बिट्टी बारीक आहे, बिट्टी बारीक आहे, मकाची दाण्याची संख्या खूप आहे. तुम्ही आमच्या देखत वजन पण केलेलं आहे. 5 कणसामध्ये आपल्याला 1 किलो दाणे भेटताय. 5 कणसामध्ये 1 किलो मका येते. बरोबर आहे. आता तुम्ही 29,000 सांगितलं. बरोबर. हा भाऊना किती मस्त सांगितलं पहा. एकरी झाडाची संख्या बसते 33,000 ते 29,000 धरली आपण प्रत्यक्ष मोजलं. एका कणसामध्ये दाणे निघलेले जवळ 395 ग्रॅम. पण भाऊचं म्हणणं आहे 395 नका धरू साहेब, तुम्ही फक्त वाळून 200 ग्रॅमच धरा. 200 ग्रॅम गुणिले 29,000 जर झाडाची संख्या केली तर 58 क्विंटल उत्पादन इथे निघतंय तुम्हाला. तर 50 पकडा तुम्ही. 58 जरी नाही धरलं तर 50 क्विंटल निघलं. आपण हिशोबाला जरी 58 धरलं आणि कणसातले दाणे जेव्हा काढले तर 395 ग्राम भरले, तर 395 ग्राम नाही धरले, 300 ग्राम नाही धरले, फक्त आपण दाणे धरले 200 ग्राम. तर 200 ग्राम धरून बी आजचं उत्पादन किती येत आहे? 58 क्विंटल उत्पादन येत आहे. हा हिशोब इथे भाऊने आणि सर्व शेतकऱ्यांनी लावलेला आहे. असं हे वाहन आहे. तर या वाहनाचे कॅरेक्टर काय आहे शेतकरी बंधूंनो? तर या वाहनाचे खास कॅरेक्टर आज आपण इथे पाहणार आहोत. या वाहनाचे खास कॅरेक्टर काय आहे? का बरं तुमचं इतर वाहनाच्या तुलनेत आम्ही ठामपणे सांगतो 5 ते 10 क्विंटल उत्पन्न निघेल? तर आपण ते प्रत्यक्ष इथे पाहणार आहोत. काय माहिती तुम्ही हे पहा, हे कणीस पहा तुम्ही, हे शेंड्यापासून तर बुडापर्यंत पूर्ण भरलेलं आहे. एक समान आकाराचे कणस आहे. तुम्ही पूर्ण पहा पुढे, बरोबर आहे. तिसरी गोष्ट, ही जर जिचा जो दाणा आहे हा कॅप्सूल दाणा आहे, चिचुक्यासारखा कॅप्सूल दाणा आहे. चौथी गोष्ट, हिचं नारंगी कलरचं दाणे हिचे सर्व पहा, आय कॅच करणारी आहे. जर पाहिलेलं कणस असं वाटतं वाव काय मस्त आहे, चकाकी, एकदम चकाकी. त्याच्यामुळे मार्केटमध्ये हिला भाव बी चांगला भेटतो आणि उत्पादन बी चांगलं येतं. बरोबर आहे. हिचा जो स्टंप आहे हा स्टंप दाखवा, किती वारा वावदन जरी आलं तर हा पडणारा नाही. एवढं मोठं कणीस असून बी हा बुडापासून दाखव, इथे दाखव हा स्टंप. हा पहा, याचा हा स्टंप आहे, हा एकदम मोठा स्टंप आहे. हे बघा किती वारा वावदन आलं तर पडणारा नाहीये. हिच्यामध्ये 80 ते 85% दाण्याचं प्रमाण आहे आणि बिट्टीचं प्रमाण फक्त 15% आहे. त्यामुळे हिचं उत्पादन इकडे 5% तुमचं इथे उत्पादन वाढतं. अजून अजून एक कॅरेक्टर जर पाहिलं तर हे कणस निघायला आले, उद्या परवा इथे काढणी करायची, परंतु जर पाहिली मका तर पूर्ण हिरवीगार दिसते. म्हणजे तुम्हाला ही मका तुम्हाला मुरघासासाठी बी चांगलं उत्पादन देईल. मुरघास हिचा चांगला येतो. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्ही म्हणशाल का इकडे मक्का दाखवू राहिले, चांगल्या ठिकाणी मक्का दाखवू राहिले. अहो फरक जर पाहायचा असेल ना तुम्हाला काय करायचं, दुसऱ्या वाहनात याच्यात फरक पाहायचा तवाच कळतं. नाहीतर कोणी बी काय म्हणतं माहीच लाल, कंपनीवाले काय म्हणून साहेब आमचीच व्हरायटी चांगली, कोणत्या बी कंपनीवाला तेच सांगन ना तुम्हाला. ज्याची कंपनीवाले असेल तोच सांगन. पण तरी खरं काय माहितीये की तुम्हाला, बाप दाखवणं तर श्रद्धा घाल. जसं दुसऱ्या वाहनात आणि याच्या वाहनामध्ये मला फरक पाहायचा आणि तिथे तुम्हाला खरं कळून येईल. चला आपण प्रत्यक्ष दुसऱ्या वाहनात आणि याच्यात फरक पाहू. एकाच शेतामध्ये एकाच ठिकाणी काय फरक आहे दोन वाहनामध्ये, आपल्याला हा फरक इथे पाहायचा प्रत्यक्ष. तर चला या इकडे या. तर शेतकरी बंधूंना आज आपण इथे प्रत्यक्ष आलेलो आहे, आपल्याला इथं फरक पाहायचा आहे. तर काय आहे बा दुसऱ्या वाहनात या वाहनामध्ये फरक आहे? हे वाहन आपण काय बरोबर म्हणतो पुढचं वर्जन आहे, ते आपल्याला इथे प्रत्यक्ष कळून येतं की हे पुढचं वर्जन आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता इथे काहीच फरक नाही. पहा इथे
एकाच शेतामध्ये एकत्र शेत आहे आणि इथे हे दुसरं वाण आहे. तर जे ब्रँड आहे कंपनीचा एकदम ब्रँड आहे. यावर्षी जवळजवळ 50-60-70% मक्का हीच विकलेली आहे आणि ही दुसरी मक्का ही डॉमिनेटर 401 दाखवून दे. काय फरक आहे याच्यामध्ये? दाखव इकडे, येऊ दे, दाखव इकडे. याचं एक कणीस बोलू ना. हा. हे पाहून घ्या इथं प्रत्यक्ष. हे पहा असंही काही नाही का इथं काय दाखवू राहिले, हे दाखव. हे बघ कणीस खोलून जा. इतर कंपनीचं हे वाण आहे, ब्रँडेड कंपनीचं आहे, असंही काही नाही. हे पाहून घ्या, असं आहे प्रत्यक्ष पहा. इथेच नाही तर मध्ये बी घ्या. हे इतर कंपनीचं वाण आहे शेतकरी मित्रांनो. आणि चला आता आपण इकडे पाहू. हे दाखवा, असं दाखव. हे दाखव इथे, हे पहा, दाखव. हे सोला हे पहा इथे हे सोललेलं, हे दाखव, हे दाखव. हा पहा, हा फरक. ते शेतकरी मित्रांनो, हा इथे तुम्हाला प्रत्यक्ष फरक दिसून येत आहे. हे डॉमिनेटर आणि हे इतर कंपनीचं वाण. बरं इथेच कुठे नाही, हा पूर्ण दाखवा. आणि हे दाखव इथे, ही बी अंतर बी दाखव. थोडं मागव. हा जो फरक आहे हे पहा, जागा इकडून ही बी इकडे एवढी सुटलेली आहे, ही बी एवढी सुटलेली आहे. इथून हे बियाणं संपलं डॉमिनेटरचं आणि इथून हेच चालू झालेलं आहे. आणि ही मती, ही सीताफळाची लाईन प्रत्यक्ष दिसू राहील तुम्हाला. इकडून बी एवढीच जागा आहे, जवळजवळ 2-3 फूट इकडून जागा आहे, तिकडून 2-3 फूट जागा आहे. पण तुम्हाला हे पहा इथे हे प्रत्यक्ष दिसू राहिले हे कंस आणि इकडच्या कंसामध्ये हा फरक पहा. हा फरक महत्वाचा आहे. प्रत्यक्ष इथून पाहिलं तुम्हाला काय वाटलं भाऊ? आता खरं सांगायचं तरी मग ते हा. ही मक्का आहे ना 10 क्विंटल तरी पेक्षा प्लस आहे ना. त्याच्यात काही शंका नाही. ही मक्का 10 क्विंटल जास्त नाही बोलत मी, पण 10 क्विंटल प्लस आहे ना. का बरं? आता इथं दाणी बी पाहिलं, दाणी बारीक आहे, कणसाचं पाहिलं. भाऊजी हे शेतकरी बरं का, असं काही नाही. बा यांची शेती काय फरक वाटला तुम्हाला? नाही आहे फरक आहे. या इतर वाणामध्ये याच्यामध्ये डॉमिनेटर मध्ये फरक आहे. हिच्यात दाणी बारीक आहे आणि हिच्यात दाणी कॅप्सूल दाणी, कॅप्सूल दाणी. आणि कणसाचा आकार आहे की नाही डबल? कणसाचा आकार डबलचा आहे. ही मका यांची भाऊची. तुमचं नाव काय म्हणले? विठ्ठल साहेबराव भवर. विठ्ठल भाऊ साहेबराव भवर हे जिरीचे शेतकरी आहे. यांच्या शेतामध्ये आपण जवळ 200-300 शेतकऱ्याचा कार्यक्रम घेतलाय आज. आणि हे प्रत्यक्ष इथे आपण लोकांना दाखवून दिलेलं आहे. हे काही मी बोलत नाही किंवा एवढ्या आपल्या 4-5 लोकांमध्ये नाही. हे जवळजवळ 200-300 लोकांनी पाहिलेली व्हरायटी आहे आणि इथे हा प्रत्यक्ष फरक दिसतोय. डॉमिनेटरच बोलती ही म्हणजे हा आम्ही बोलत नाही, शेतकरी बोलत नाही. भाऊ जे म्हणले का ही व्हरायटी बोलते, डॉमिनेटर बोलते. ही तिचा जो गुणधर्म आहे हे गुणधर्म इथे दाखवतीये. आणि काहीच फरक नाही भाऊ. इथून इथे हे बियाणं संपलं आणि इकडे हे लागवड केलेली आहे. एकाच शेतकऱ्याच्या एकाच शेतामध्ये इथे हा फरक उमटून आलेला आहे. परंतु काय म्हणताय ना भाऊ, शुद्ध बीजा पुटे फळे रसाळ गोमटी, हे महत्वाचं. जसं बियाणं असेल ना तसं तुमचं उत्पादन येणारच, हे महत्वाचं आहे. भाऊ प्रत्येक आईला वाटतं का आपला मुलगा चांगलाच आहे, तसं प्रत्येक कंपनीला वाटतं आपलं वाण चांगलंच आहे. पण जेव्हा जे मूल असेल किंवा ते वाण असेल हे 4 चौघामध्ये जातं, बाहेरच्या जगामध्ये जेव्हा जातं तेव्हा ते उमटून पडतं. तुमचं मूल किती हुशार आहे. आपल्या शाळेत वाटतं का आपला मुलगा हुशार आहे, पण जेव्हा ते जिल्हा पातळीला जातं, महाराष्ट्र पातळीला जातं, इंडिया पातळीला, जगाच्या पातळीला जेव्हा जातं तेव्हा कळतं की या वाणामध्ये काय दम आहे आणि आपल्या मुलामध्ये काय दम आहे. ते बाहेर गेल्यावर कळतं. नाहीतर बाप म्हणतो का मा बाळालाही हुशार आहे, अरे तो बाळा किती हुशार आहे हे बाहेर आल्यावर कळतं. आणि तसं तुम्हाला इथे प्रत्यक्ष दिसतं बाळ्यामध्ये आणि पिंट्यामध्ये काय फरक आहे, या इतर वाणामध्ये डॉमिनेटर मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला इथे प्रत्यक्ष दिसू राहिलं. हा तुमचा इथे बाळ्या पहा आणि ही डॉमिनेटर पहा. आहे का नाही फरक? सांगा तुम्ही, आहे का नाही फरक? मग हे सर्व लोकांनी मान्य केलं. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर लागवड करायची असले 10 पाकिट लागवड करायची असले, अहो 1 पाकिट लागवड करून पहा, तुम्हाला 100% फरक जाणून येईल. आणि जास्त दूर नाही, पुढचं खरीपची काय वाट पाहता हो, तुम्ही रब्बीमध्ये लागवड करा ना. आता रब्बी चालू झालेलं आहे, लोक मका करू राहिले. रब्बीमध्ये 1 पाकिट लागवड करून पहा. मी तुम्हाला ठामपणे सांगतो दुसऱ्या वाणापेक्षा 5 ते 10 क्विंटल इथं उत्पादन जास्त निघल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी तुम्हाला मी घेतोय. नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार. मी सुनील तुपे मार्केटिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. रोज वेगवेगळ्या गावात असेल, रोज वेगळे तालुके, रोज वेगळे जिल्ह्यामध्ये नवीन नवीन ठिकाणी फिरतो. रोज शेतकऱ्यासंघ असेल, डीलर सोबत असेल, यांच्या संग संपर्क होतो. आणि कुठे काय नवीन जुगाड असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, याचे व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर फक्त एकच करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा.
नमस्कार शेतकरी बंधूंनो,